की पब्लिक मध्ये कसं बोलायचं काय बोलायचं. पण इथे महादेवाच्या मंदिरात येऊन माझी ती भीती निघून गेली आणि मी लिटरली मी बोलण्याचा प्रयत्न करतोय सध्या. पहिला फॅमिली ब्लॉग. ये आई तू काय काय घेतलेस? आलूची भाजी, पोळी, पराठा, लोणचं, आणखी खिचडी, काकडी. हे आमच्यात असं असतं, कुठं जायचं म्हटलं की सगळं घरूनच न्यायचं खायचं, काय बाहेर खायचंच नाही. मग पोट कसं भरते? मला दाखवतो काय काय आहे. याच्यात सगळं भरून घेतलं याचं. काकडी घेतली, पराठा आलूचा, साधी पोळी खाली, ती साधं पोळी. हो हो, घरचं लोणचं. वा वा वा. ओ हो. तर बाहेर जाऊन काहीतरी मस्त प्लेस बघायचं, तिथं जाऊन खायचं, बघू कसा होतंय प्लॅन. येस, हेल्दी हेल्दी. इकडे पाण्याचे बॉटल्स, डब्बा. अरे बोल ना, काय बोलायचे तुला? झाली मी सकाळपासून रेडीच आहे. झोप झाली, तुमचं आवडतच नाही. आम्ही बाळाला घेऊन जाणार आता. लंगूच दाखवलं त्याला. हे आमची बायको कधी होणार रेडी? मी झाली. कधी? हे चल पटकन. आमची बायको अजून रेडीच होती. किती वेळ झाला तुला? पुण्यातल्या पुण्यात जायला तुला एवढा वेळ लागणार आहे? वेळ कोणाला लागतो? मला लागतोय ना, मीच 11:30 आहे ना. 1:30 वाजलाय. सकाळी 6ला निघायचं होतं आम्हाला. 10ला उठले. 10ला उठलो, 6ला निघते. 6ला निघणार आहे. ही आमची बहीण अशी करत असते येडे तरी. हे आमचा गोलू. गोलू नंगू पंगूच आहे सध्या. एक गोलू. पण कानातले बरे वाटते. मंगेशने घेतलेले अडकते थोडं खरोखर रात्रीचं. एक गोलू. इकडे बघ गोल्या. मस्त वडापाव आहे एकदम गरम गरम. असं तेल ऑइली वाटत नाही ना. एक गोलू. बायको वडापाव की बर्गर? सध्या पाऊस पडतोय ना, तर वडापाव. यू गद्दार. नाही तर दोन्ही पण. नेहमी वडापाव म्हणलं पाहिजे. नाही, मला बर्गर पण आवडतो. का बरं विचार. एक पहिली गोष्ट, एवढं स्वस्त आहे, 20 रुपयात पोटभर. बर्गरला 300 रुपये जातात. आणि चिंदीच राहतो. चिंदीचा प्रश्न आहे, टेस्ट मॅटर करते. बर्गरची पण टेस्ट चांगलीच असते. वडापाव खाते तरी वडापाव सोबत गद्दारी करते. यू गद्दार. लोकेशन एकदम स्वच्छ, वॉशरूम वगैरे पण आहे ते. इकडेच बेस्ट बेस्ट बेस्ट. वाव, खूप मोठा असेल बरं का. आपल्याला दुरून थोडा छोटा दिसतोय का नाही? वरून पडायला लोक तिथं कोण गेले? कसं स्माइल. वाव, ते घर पण किती सुंदर आहे बघ ना. आणि आपण एवढे शहाणे आहेत ना, निघताना एक छत्री नाही आणली आपण. अरे असतील ते इथेच कुठं तरी. असं मंदिराच्या खाली जायला रस्ता एकदम. मंदिर एकदम वीकेंडला भरपूर गर्दी आहे इकडे. थोडं फॉगी वेदर आहे. नाही, पूर्ण घनदाट जंगल असं वाटतंय इथून. भरपूर अशा लाईन आहे. 5 वाजले तरी लोक अजून येतच आहेत मंदिरात.
वातावरण खूप भारी आहे. पण वीकडेजला ट्राय करा जमलं तर सकाळच्या वगैरे किंवा इव्हनिंगला. खूप छान मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. पण मला वाटते रील्समुळे वगैरे खूप लोक आले त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे सध्या. खूपच गर्दी, काहीच गर्दी नव्हती आज, खूपच गर्दी. पण खूप छान आहे, मस्त एकदम. या अशा गाड्या पार्क होतात थोडं घाटावरती. ठीक आहे. अशी इथे पार्किंगची जागा आहे. कुठे? पण ही पार्किंगची 2 व्हीलर वगैरे लागतात इथे. इथून तुम्ही इथून तुम्हाला क्लिअर मंदिरचा व्ह्यू दिसेल इथे. ओम नम शिवाय. पानामध्ये पान बहु मोलाचं, शंकराला वाहिन मी पान बेलाचं, शंकराला वाहिन मी पान बेलाचं. दही नको, दूध नको, नको त्याला तूप, गंगेच्या पाण्याचा करी अभिषेक. पानामध्ये पान बाई बहु मोलाचं, शंकराला वाहिन मी पान बेलाचं. आलं तर वरती वॉशरूमची पण सोय केलेली आहे इथे. तुम्ही इथे वॉशरूमला वगैरे जाऊ शकता. सगळ्यात अवघड म्हणजे इथे 4 व्हीलरची पार्किंग आहे. घाटावरती तुम्हाला 4 व्हीलर पार्क करावं लागते आणि म्हणजे चान्सेस आहेत की पूर्ण ट्रॅफिक जाम होते. त्याच्यामुळं होईल तेवढं तुम्ही खालीच पार्क करा गाडी. मस्त रोडच्या साईडला आम्ही थांबलोय सध्या. बघू इथे थोडा व्हिडिओ. मस्त जेवणाची थाली रेडी आहे आमची का. बापरे. कसलं भारी झालंय. आमची जेवणाची तयारी व्हायली मस्त. हे नाही हे पटकन. लोक येऊन भरपूर इकडे तिकडे कचरा वगैरे टाकतात मंदिराच्या परिसराच्या आजूबाजूला. पण तुम्ही तेवढं जे अवॉइड केलं तर खूप चांगलं होईल. कारण मंदिराचा परिसर खूप स्वच्छ राहील आणि एवढं निसर्गरम्य वातावरणात आपण घाण करायलाच नाही पाहिजे. पण फक्त कचरा वगैरे आणला तर तुम्ही तुमचा घेऊन जावा. इथे कचरा वगैरे बिलकुल करू नका. कारण खूप निसर्गाने एकदम दाटलेलं हे कोंडेश्वराचं मंदिर आहे. तर थोडंसं अवॉइड करा कचरा वगैरे करणं. तुमचे प्लास्टिक्स वगैरे असेल तर स्वतः कॅरी करून ते नंतर घरी डस्टबिनमध्ये टाका. पण इथे बिलकुल कचरा करू नका. मला म्हणतो व्ह्यू एकदम भारी. आईचा उपवास कसा सुटतो आईचा. तुम्ही किती जरी इथून ट्रॅफिक किंवा रस्ता जरी खराब असेल येताना, तर मला असं वाटतं येण्यासाठी एकदम वर्थ हे मंदिर. एकदम जबरदस्त. इथला व्ह्यू, इथलं दर्शन वगैरे तुम्हाला एकदम एक वेगळीच इथे तुम्हाला ऊर्जा वाटेल. एक वेगळी प्रकारची शक्ती इथे तुम्हाला लाभेल. कारण खूप जुनं मंदिर आहे. पुणे लोणावळा मंदिर खूप छान आहे. पुण्यामधील कोंडेश्वर महादेव हा मला म्हणजे वातावरण पाहून मी इतकी मोहित झाले की असं इथले ढग आणि इथले पाणी आणि वातावरण महादेवाच्या मंदिरातलं खूप छान वाटलं आणि पाहून माझे डोळे आणि मन तृप्त झालेलं आहे.